नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गांगीगिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, विषय सहकार, इयत्ता 12वी वाणिज्य. मी प्राध्यापक पवार सर. प्रकरण 7वे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असणारी प्रस्तावना, तिचा अर्थव्याख्या, तिची असणारी कार्य, तिची असणाऱ्या समस्या आणि उपाय हे आपल्याला ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजेच त्याला आपण डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असं आपण म्हणतो. तर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहे किंवा भारतामध्ये जर आपण बघितली ती यांची सहकारी चळवळ जी आहे आपण बघितली याच्या अगोदरच्या सिलेबसमध्ये की 1904च्या जो काही पहिला सहकारी संस्था कायदा आहे आणि ह्या पहिल्या सहकारी संस्थेनंतर महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि देशातील जे शेतकरी होते किंवा कर्जबाजारी शेतकरी असतील किंवा सावकार असेल यांना कर्जाच्या ओझ्याखाली त्या ठिकाणी दबले गेलेले होते आणि शेतकऱ्यांचे जे आर्थिक शोषण आहे ते मोठ्या प्रमाणात सावकाराकडनं केले जात होते. आणि म्हणून सन 1914च्या पहिल्या सहकारी कायद्यामध्ये सहकारी पुरवठा संस्थांची त्या ठिकाणी स्थापना केली गेली आणि त्यामध्ये या तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आल्या. आणि ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था ज्या आहे की सभासदांकडनं त्या ठिकाणी बिगर सभासद असतील या व्यक्तींकडनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ठेवी मिळू शकतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. परंतु प्रत्यक्षात तसं घडलं गेलेलं नाही आणि भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याच्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ज्या आहे त्या ठिकाणी यशस्वी ठरलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सन 1904च्या पहिल्या सहकारी कायद्यातील त्रुटी विचारात जर आपण घेतल्या तर दुसरा सहकारी कायदा जो आहे तो व्यापक झालेला आहे. 1912 मध्ये दुसरा सहकारी कायदा मंजूर करून सर्वच क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ही सन 1912च्या दुसऱ्या सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि मग त्यानंतर त्यांच्या असणारे जे कार्य असेल त्यांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहे ते आपल्याला पाहायला मिळाल्या. तर भारतात जनरली आपण बघितलं का सहकारी चळवळीचा जो एकंदरीत आढावा जर घेतला आणि आढावा घेण्यासाठी आपण जर बघितलं तर 1994 साली त्या ठिकाणी E.D. मॅक्लेगॉन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीने 1915 मध्ये सरकारकडे आपला जो काही अहवाल आहे तो अहवाल त्यांनी सादर केला आणि मग या चळवळीत सुधारणा घडून आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी या मॅक्लेगॉन समितीने त्या ठिकाणी त्यावेळच्या सरकारपुढे मांडल्या गेल्या. तर मॅक्लेगॉन समितीमध्ये सहकारी बँकांची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती. सहकारी बँका आणि ग्रामीण पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणार तो एक महत्त्वाचा दुवा त्या ठिकाणी ठरला आणि म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अस्तित्वात आल्या. बँकांचं असणारं जे कार्यक्षेत्र आहे हे जिल्ह्यापुरते मर्यादित त्या ठिकाणी असतं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या काय राज्य सहकारी बँकांचा सभासद त्या ठिकाणी असतात आणि महाराष्ट्रात अकोला येथील पहिली मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्यातून मग महाराष्ट्रामध्ये या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून काही कार्य चालू केली. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी काय आहे राज्य सरकार बँक आणि ग्रामीण बँक पातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यात मध्यस्थ साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना ते एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संस्था ज्या आहे यांचा एकत्र येऊन संघ स्थापन त्या ठिकाणी करते आणि मध्यवर्ती सहकारी बँक असं आपण तिला म्हणतो. तर मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय, बँकांच्या उद्दिष्टात इतर ज्या काही संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी भरण्याचा समावेश त्या ठिकाणी त्यांचा असतो किंवा असेल अशी सहकारी बँक, परंतु त्यात नागरी सहकारी बँकांचा समावेश त्या ठिकाणी होत नाही. आता व्याख्या जर करायची जर झाली तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते का जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि सरकारी कायद्याच्या आणि बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवहार त्या ठिकाणी करते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अधिनियम 1960 कलम 60 नुसार त्या ठिकाणी अशी व्याख्या आपल्याला करता येईल. तर दुसरी व्याख्या मुलांना करायची जर झाली तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक की जी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते अशी बँक प्राथमिक सहकारी बँक नसते. म्हणजे अशी एक व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची काही कार्य आहे
की ज्याला आपण फंक्शन ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणतो, की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या काय आहे त्या जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आणि इतर सहकारी संस्थांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि हे करण्यासाठी त्यांना निधी गोळा करावा लागतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी संस्था आणि राज्य सहकारी बँक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करते. आता ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची जी काही कार्य आहे ती कार्य कोणती आहे? ठेवी स्वीकारणे, कर्ज पुरवठा करणे, जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून कार्य करणे, राज्य सहकारी बँकांची बँक म्हणून कार्य करणे, शाखा विस्तार करणे, जिल्हा सहकारी बँकांचे नेतृत्व करणे, तारणावर कर्ज पुरवठा करणे, नियंत्रण, देखरेख, मार्गदर्शन करणे, जिल्ह्यातील पतपुरवठा समतोल साधणे आणि ग्राहक सेवा देणे ही त्या ठिकाणी आपल्याला त्यांची असणारी कार्य थोडक्यात सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, विश्लेषणपूर्वक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य पाहिजे जर झाली तर ठेवी स्वीकारणे. आता ठेवी स्वीकारणे म्हणजे काय, की सभासदांव्यतिरिक्त त्या ठिकाणी इतर सभासदांकडून ठेवी स्वीकारणे, भांडवलामध्ये त्या ठिकाणी वाढ करणे, बचतीची सवय लावणे, चालू ठेवी असेल, मुदत ठेव असेल, पुनरावृत्ती ठेव असेल, या ठेवी त्या ठिकाणी स्वीकारण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केलं गेलं पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ज्या शाखा आहे गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी कार्यरत असल्याने तेथील सहकारी संस्था आणि व्यक्ती यांच्याकडनं विविध प्रकारच्या ठेवी त्या ठिकाणी त्यांनी जमा केले पाहिजे आणि त्या माध्यमातून बचतीची सवय लावण्याचं काम ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केलं गेलं पाहिजे. आता दुसरं कार्य आपल्याला सांगायचं झालं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं तर कर्ज पुरवठा करणे. आता कर्ज पुरवठा करत असताना शेतकऱ्यांना विहीर खोदणे असेल, पाईप लाईन असेल, शेतीचे अवजारे असेल, शेततळे असेल, म्हणजे मध्यम मुदतीचं कर्ज असेल किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज असेल, हे कर्ज देण्याचं काम या बँकांनी केलं गेलं पाहिजे. कारण असा कर्ज पुरवठा करण्यासाठी ग्रामीण आणि राष्ट्रीय कृषी विकास बँक जी आहे की जी नाबार्ड कार्य करते. दीर्घ मुदतीचं म्हणजे 5 ते 25 वर्षापर्यंतचं कर्ज पुरवठा करण्यासाठी हे कार्य या बँकांनी केलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने कार्य करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती बँकांनी केलं गेलं पाहिजे. त्यानंतर तिसरं कार्य आपल्याला सांगता येईल जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक. तर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची नियंत्रक बँक म्हणून ही बँक काय करते, कार्य करते. तर सहकारी संस्थांची बँकर म्हणून त्यांचा पैसा त्या ठिकाणी सांभाळणे, धनादेश देणे, धनादेश उठविणे, पैसे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे किंवा अधिविकर्ष सवलत देणे, सभासदांचे संस्थेचे राखीव निधी सुरक्षित ठेवणे, असे वेगवेगळे कार्य करण्याचं काम ही जिल्हावरती मध्यवर्ती जी बँक आहे ती करत असते त्यांना करावं लागत असतं. त्याचबरोबर चौथं कार्य आपल्याला सांगायचं जर झालं तर राज्य सहकारी बँक. आता राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर राज्य सरकारची एक बँक म्हणून कार्य करते. मग शैक्षणिक संस्था असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, सहकार खाते असेल, यांची या बँकेत खाती असतात आणि मग दैनंदिन किंवा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी राज्य सरकारचे त्या ठिकाणी या बँकांच्या माध्यमातून होत असतात. जिल्ह्यातील सहकार खात्याचे जे सर्व आर्थिक व्यवहार जे आहे या बँकेमार्फत होतात आणि ग्रामीण विकासाच्या सरकारच्या अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित त्या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे जिल्हा पातळीवर ही राज्य सरकारची बँक म्हणून त्या ठिकाणी कार्य करते किंवा राज्य सरकारची जिल्हा पातळीवर महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचे काम ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केलं जात असतं. शाखा विस्तार करणे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे जे काही कार्यालय असते त्या जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाची जी काही ठिकाणे आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा असणे गरजेचं असतं आणि ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचं असतं आणि म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा विस्तार करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी केलं किंवा जर झालं तर निश्चितच त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून हे पुढचं शाखा विस्तार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आता जिल्हा सहकारी चळवळीचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. आता जिल्हा सहकारी चळवळीचं नेतृत्व आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जिल्ह्यातील ज्या काही सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्याचं जे काही कार्य मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी करते त्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्याचं काम ही बँक राज्य सहकारी बँकेकडून असलेल्या कर्जाचं वाटप जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना त्या ठिकाणी करते. जिल्ह्यातील सहकारी चळवळीला गती देणे, निकोप वाढ करणे, विकसित समतोल प्रस्थापित करून मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्याचं काम जिल्ह्यातील सहकारी चळवळीचं नेतृत्व करणे
इत्यादी कार्य ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून केलं जात असतं किंवा त्यांना त्या ठिकाणी करावं लागत असतं. आता 7वं कार्य आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं जर बघितलं तर तारणावर कर्ज पुरवठा करणं. आता जे सोनं असेल, चांदी असेल यांच्या तारणावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला गेला पाहिजे. मग सहकारी खरेदी विक्री संस्था असेल त्यांच्याकडनं देखील शेतमालाच्या तारणावर किंवा सूतगिरणी असेल, साखर कारखाने असेल, औद्योगिक सहकारी संस्था त्यांच्याकडील मालाच्या तारणावर ही बँक कर्ज पुरवठा करते आणि ही बँक कर्ज पुरवठा करत असल्या कारणाने ग्रामीण भागाचा जो काही विकास आहे तो ग्रामीण भागाचा किंवा जिल्ह्याचा जो काही विकास आहे तो विकास साध्य करण्यासाठी त्यांची असणारी जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण होत असतात आणि म्हणून ही कार्य देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरत असतं. त्यानंतर नियंत्रण, देखरेख आणि मार्गदर्शन करण्याचं काम. आता जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ज्या काही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी काम करत असतात, त्या काम करत असताना त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवायचं असेल, त्यांच्या व्यवहारांचं निरीक्षण त्या ठिकाणी करायचं असेल किंवा कर्जाच्या योग्य वापरावर देखरेख ठेवणं असेल, सभासद संस्थांना त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन असेल इत्यादी कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना त्या ठिकाणी करावे लागत असतात. म्हणजे अशा पद्धतीने नियंत्रण व देखरेख करण्याचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केलं जात असतं. आता जिल्ह्यातील पतपुरवठा समतोल साधणे. जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची जी खाती आहे, मग ठेवी असेल, बँकेत त्या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे सहकारी संस्थांकडून ठेवी त्या ठिकाणी स्वीकारून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या संस्थांना कर्ज रोपाने भांडवल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी किंवा पत पुरवठा समतोल राखण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी केलं गेलं पाहिजे किंवा करत असतात. म्हणजे आर्थिक समतोल त्या जिल्ह्यामध्ये साधण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना करावं लागत असतं. ग्राहक सेवा देणं. ग्राहकांना अतिशय बँकिंग सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागतं. धनादेश वटवणे असेल, हुंडा वटवणे असेल, NEFT असेल, RTGS असेल, यासारखी कार्य त्या ठिकाणी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आपल्या जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागत असते. त्यानंतर ATM सुविधा असेल, नेट बँकिंग असेल किंवा IMPS असेल इत्यादी सेवा पुरवण्याचं काम या बँकांना त्या ठिकाणी करावं लागतं. सामान्य व्यक्तीला आपल्या ठेवी असेल किंवा बँकेत त्या ठिकाणी ठेवण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आपल्या ग्राहकांना त्या ठिकाणी कर्ज दिलं पाहिजे. पैशाचं स्थानांतर असेल, सुरक्षित साहित्य किंवा धनादेश ठेवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आपल्या ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर त्या ठिकाणी सोपवलेली असेल. अशा पद्धतीने आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची असणारी जी कार्य आहे ती कार्य सांगता येईल.